तर हा तिसरा व्हिडिओ सरोगसी बद्दल. तर जसं आपण म्हणतोय की गर्भाशय आपण जेव्हा दुसऱ्याचं घेतो तर तेव्हा त्या बाईचं वय, जिला म्हणतात सरोगेट मदर, जिच्या गर्भात पिशवीत बाळ वाढते तिला म्हणतात सरोगेट मदर. आणि जिचं बाळ आहे म्हणजे ज्या दाम्पत्याचं बाळ राहणार आहे त्याला म्हणतात इंटेंडेड कपल किंवा कमिशनिंग कपल. तर या लोकांचे वय मर्यादा काय आहे, तर वयोगट हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना मूल हवंय सरोगसीच्या मार्फत, तर त्यांचं वय, बाईचं वय जे असते ते 23 ते 50 मध्ये असायला पाहिजे, पुरुषांचं 26 ते 55 मध्ये. आणि जी बाई स्वतः सरोगेट होणार आहे तिचं वय 25 ते 35 मध्ये असायला पाहिजे. महत्वाची गोष्ट, दोघंही मॅरिड असणं गरजेचं आहे. अनमॅरिड स्त्रियांना हे अलाउड नाही आहे. ना सरोगेट मदर अनमॅरिड राहू शकते, ना जे दाम्पत्य आहे ते पण अनमॅरिड राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आता महत्वाची बाब म्हणजे या लोकांचं महत्वाचं आधार कार्ड जरुरी आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, नंतर नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, काहीतरी जे की आपल्या भारतीय असल्याचं प्रमाणपत्र आहे हे असणं जरुरी आहे, त्या नवरा बायकोंजवळ पण आणि सरोगेट मदर जवळ पण. तर आता प्रश्न हा आहे की फॉरेनर्सला अलाउड आहे का सरोगसी? फॉरेनर्सला अशी अलाउड नाही, पण जे दाम्पत्य फॉरेन मध्ये भारतीय पासपोर्ट घेऊन राहत आहे की त्यांच्याकडे OCI, ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया म्हणून त्यांच्याकडे OCI कार्ड होल्डर्स आहेत, त्या दाम्पत्यांना अलाउड आहे भारतात येऊन सरोगसी करण्यासाठी, कारण ते भारतीय नागरिक आहेत म्हणून. तर असे जे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत पण ते भारतीय नाही आहेत त्यांना अलाउड नाही. पण जे आपले भारतीय नागरिक आहे पण परदेशात स्थायिक झाले आहेत तर त्यांना हे अलाउड आहे. धन्यवाद.